मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राही झालेली आहे। मंत्री हतबल मुख्यमंत्री, अरे कलंकित मंत्री, मुख्यमंत्री, अरे कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री। लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही। आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले तीन तिघाडा काम बिघाडा ठिकाणची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही। त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे। महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे। अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे। रस्ते खड्डेमध्ये रस्ते झालेले। परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते। लोक अक्षरशः कंटाळली होती। गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत। कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे।